चाललोय माझी मैत्रीण तृप्ती हिच्या घरी निमित्त आहे ते स्वामी उद्यापनाचं। ही छोटी तृप्ती देखील तिला मदत करतेय स्वामी उद्यापनाच्या तयारीमध्ये। आजचे जे स्वामी उद्यापनासाठीचे जे आपले पाहुणे आहेत ते अत्यंत स्पेशल पाहुणे आहेत, जे थोड्या वेळात तुम्हाला कळतीलच। ही सुंदर अशी तयारी तिने केली आहे। पाहुण्यांचंही आगमन झालेलं आहे। मला टेन्शन आलं होतं तुम्ही याल की, मला टेन्शन आलेलं माहितीये तुम्ही याल नाही याल काय माहिती। मला तेव्हाच म्हणजे ना स्वामी मेसेज पाठवला स्वामींचा आहे मला राहणार, तर माझी स्वतःची आई करते। होय स्वामी हो त्या तिकडे सांगलीला असतात इथं भागवली तुमच्यामुळे आम्हाला पण दर्शन झालं। आमचं पण भाग्य की भाग्य लागते। स्वामींचं पण चालूच होतं। मला खरं भारावणे भंडाराचाच राहू दे, सुखी राहा, समाधानी राहा, चितलेल्या कामात तुम्हाला यश होऊ दे, भरभराटी होऊ दे। तुम्हाला आता समजलंच असेल की समाजाने आखून दिलेल्या चौकटींच्या बाहेर जाऊन या ज्या आपल्या तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांना आजच्या हळदी कुंकवाचा मान देण्याचं आम्ही ठरवलं आणि त्यांना आपण इन्व्हाइट केलं आजच्या या स्वामी उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी। अशा पद्धतीनं या सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तृप्तीनं देखील त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यांनी देखील खूप चांगले चांगले आशीर्वाद तृप्तीला दिले। तृप्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसांडून वाहत होता, असं तिच्या आता या पदरामुळे तुम्हाला तिथे दिसून येत नाहीये, पण ती खूप खुश होती आणि सगळेच खुश होते ऑलमोस्ट। एक वातावरणात जी पॉझिटिव्हिटी होती ना ती फार फार वेगळी होती, जी एक्सप्लेन नाही करता येते। यामध्ये आमची शरण्या अशी आतमध्ये लपून बसलेली, कारण खूप लोक आल्यानंतर ती सहसा इन्व्हॉल्व नाही होत। हे घ्या तुम्ही पण इकडे दर्शन घ्या स्वामींचं। छान अशी मांडणी आणि हे सुंदर असं उद्यापनाची तयारी आणि तृप्तीची लगबग चालूच होते। इकडे प्रसादासाठी या सर्वांना इकडे बसवलेलं होतं। छान असं सगळं काही चाललेलं। आता आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? आणि नशीब असतं की स्वामींचं जेवायला येणं हे आमचं नशीब आहे। ऍक्च्युली आम्ही बायकांना इकडचं बोलवणार होतो, पण सगळेजण तुम्ही सगळे आपण सगळे एका समाजाचा पार्ट आहे बरोबर ना। लोक बघताना वेगळ्या दृष्टीने बघतात, पण सगळ्यांचा अधिकार सेम आहे, राहणं जगणं आणि सगळ्यांची लाईफस्टाईल एकसारखी पाहिजे। तर त्या लोकांनी असं बघू नये आणि सगळ्यांनी आपण मिक्स होऊन राहावं, म्हणून एक आम्ही छोटासा प्रयत्न केला की तुम्हाला बोलवायचा। येस येस नक्कीच नक्कीच जेवण करा। येस तृप्ती एवढी खुश होती ते तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं। त्यानंतर शरण्याला आशीर्वादांसाठी मी पुढे आणलं, पण लहान मुलांनी नको पाया पडायला, वाटलं तर तुम्ही दर्शन घ्या आणि असं म्हणून त्यांनी शरण्याला छान असे आशीर्वाद ब्लेसिंग दिले। फार छान वाटलं। पाया पडून झाल्यानंतर गोडुली हळूच लाडू घेऊन पसार झाली। मग मी देखील यांचे आशीर्वाद घेतले। छान वाटत होतं, काहीतरी वेगळं आणि खरंच एक्सप्लेन नाही करता येते की काय फील होत होतं। यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे या सर्वांचं ओटी भरण्याचा कार्यक्रम तृप्तीने केला, ज्यामध्ये स्वामींचं छानसं पुस्तक, केळी, त्यानंतर हळकुंड या सर्व गोष्टींचा समावेश होता। पीस वगैरे देऊन ओटी भरण्यात आली। या ओटी भरण्यानंतर त्यांनी देखील त्यांच्या रीतीनुसार थोडं थोडं त्यांच्या ओटीमधलं जे सामान आहे ते तृप्तीच्या ओटीमध्ये दिलं आणि तिला ते धान्यामध्ये ठेवायला सांगितलं। माझी जी मैत्रीण आहे तृप्ती, तर आज स्वामींचं उद्यापन होतं। 9 गुरुवार तिने केले होते, त्याचं उद्यापन होतं। सुवासिनींना आपण बोलवत असतो, पण हा पांडा थोडासा वेगळा पाडून आज आम्ही जे बोलवलेलं आहे त्या आपल्या समाजाचा एक भाग असणाऱ्या ज्या ट्रान्सजेंडर वुमेन्स आहेत, ज्यांच्याकडे आपला समाज काय माहिती का आपण वेगळ्या यानं पाहतो,
तर आपण सगळे एका समाजाचा भाग आहोत म्हणून आणि एक सोशल अवेअरनेससाठी आम्ही त्यांना बोलवले. तुम्हाला कसं वाटलं ताई आम्ही बोलवलं? खूप छान संकल्पना आहे की नेहमी आपण पाहतो उद्यापनाला सुवासिन बोलवले जातात, तर आम्ही तृतीयपंथी किंवा एक ट्रान्स वुमन आज आम्हाला बोलवलेले आणि आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे त्यांनी पाऊल उचललेलं आहे. त्यांनी आज एक पाऊल जर टाकलं, समाज उद्या 10 पावलं टाकायला तयार राहील. आणि खरंच मनापासून मी आभार मानते तृप्तीताईचं, प्रगतीताईचं की आज तुम्ही आम्हाला बोलवलात आणि जो आमचा एक मान सन्मान दिलाय. तर धन्यवाद. थँक्यू सो मच. नेहमी आपण उद्यापनाला सुवासिनींना बोलवतो, शेजारच्या बायका वगैरे बोलवतो आणि त्यांना आपण हळदी कुंकू देतो. आज आपण काल आपली चर्चा झाली आणि आज आपण या ट्रान्सजेंडर वुमेन ज्यांना म्हणजे आपले लोक तृतीयपंथी म्हणतात किंवा समाजाचा पार्टच नाही असं वागतात, त्यांना आज बोलवलं. त्या छान जेवल्या, तुझ्याशी इतक्या सगळ्या अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या. कसं वाटतंय ग तुला? मला खूप छान वाटले. असं वाटतं की मला 4 बहिणी, मोठ्या बहिणी मिळाल्यात. आणि कसं असतं इतर वेळी ह्याच्या आधी पण मी केलेलं आहे की येतात, बघतात, उन्ही धुणी काढतात, असं पण प्रसंग होतात. पण ह्या आल्या, त्यांनी आशीर्वाद आणि ह्यांच्या तोंडातून फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी निघाल्या सगळ्यांच्या बाबतीत. आणि असं भरून आल्यासारखं झालेलं मला त्यांना बघितल्यानंतर. आणि असं वाटलं की स्वामीच आलेत. हां तर ना, तुला असं काही जाणवलं का ग की ते आपल्यातला भाग नाहीये, ते वेगळेच काहीतरी आहेत, असं कुठेतरी वाटलं तुला? अजिबात नाही. असं वाटत की ते आपल्यातलाच आहे. म्हणजे ऍक्च्युली ते आपल्यातलेच आहेत, बरोबर. पण लोकांनी त्यांना हे केलेलं आहे वेगळं, बरोबर. आता बघ, काल आपली चर्चा चालली बोलवायचं वगैरे, दोनदा आपल्या मनात पण विचार आला की शेजारची लोक काय विचार करतील. कारण कसं काही लोकांमुळे किंवा काही जी समाजाची विचारसरणी आहे ना, त्याच्यामुळे कुठेतरी हे दुर्लक्षित झालेलं म्हणजे कम्युनिटी आहे, बरोबर. सगळ्या आलेल्या वेल एज्युकेटेड आपण पण नाही. आता एक ताई होत्या फॅशन डिझायनर होत्या, एक नर्स होता ताई, एक ताई होत्या महानगरपालिकेमध्ये होत्या, आणि एक सोशल वर्कर होत्या. हां, आणि आपल्या ह्याच्यात लोक पाठीमागं ओढायची कामं करतात. ह्यांच्या कम्युनिटीमध्ये ऑल कास्टचे कास्टिझम हा प्रकारच नाहीये, सगळे एकमेकांना घेऊन वरती जातात. त्यांनी हे पण सांगितलं की आमच्या समाजामध्ये सगळ्या जातीचे आम्ही एकत्र असतो, बरोबर. जातीवाद वगैरे काय आपण जो म्हणतो ना, भारत आपला सर्वधर्म समभाव भारतामध्ये आहे किंवा काय, हे ऍक्च्युली ह्यांच्या कम्युनिटीमध्ये आहे. हां बरोबर. म्हणजे ते एकमेकांना सपोर्ट करत प्रत्येक अडचणींना एकत्र स्वतःबरोबर ते आपले सहकारी जे आहेत त्यांना पण सोबत घेऊन जातात. आणि प्रत्येक जण त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले 4 जण होते, 4 ताई होत्या आणि वेल एज्युकेटेड होत्या. पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं होतं. आणि त्यांच्या बोलण्यातनं फक्त आपुलकी किंवा प्रेम असं घडलं. आणि पॉझिटिव्हिटी होती, बरोबर ना. टाइम जात होता, म्हणजे आपण पाऊण तास एक म्हणजे गप्पा मारल्या, जे आपलं जेवताना झाला तर पाऊण तास गप्पा मारल्या. तर जसं 1-1 मिनिट झालं असं वाटतं की हा ही आपली व्यक्ती आहे, ही माझी मोठी बहीण आहे, बरोबर, माझी जवळची मैत्रीण आहे, असं जाणवत होतं. बरोबर. आता याच्यानंतर खूप दिवसानंतर माझी कोणतरी जवळची व्यक्ती मला भेटल्या. हा, आणि कसं ह्याच्यातून काही लोक असे पण होतील की अरे काय जवळची समजताय अँड ऑल वगैरे, नाही का. पण नाही, जेव्हा सगळं विसरून आपण एकत्र येऊ तर हा समाज आणि ही सोसायटी फार छान होणार आहे. तर त्याच दृष्टीने आपण सजेस्ट आणि हे केलं होतं की बाबा म्हणजे सुहासनी तर येतच राहतात, हळदी कुंकवाचे कार्यक्रम रेग्युलरी असे होतात, पण ह्या पण आपला एक पार्ट आहे, समाजाचा एक पार्ट आहे आणि आपल्यातलेच एक व्यक्ती आहेत, म्हणून त्यांना आपण बोलवलं. तर यातला एकच हेतू आहे आपला की असंच बाकी लोकांनी पण मोटिवेट होऊन त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं न बघता एक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट हे आहे. आपले सहकार्य किंवा आपल्या कम्युनिटी मधले असं समजून आपण एकत्र जायला पाहिजे. बरोबर बरोबर. पॉझिटिव्हिटी खूप होती आहे ना, खूप पॉझिटिव्हिटी खूप होती त्यांच्याजवळ. आणि त्यांच्यामुळं आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळाली. त्यांनी त्या ज्या काही सांगत होत्या वगैरे, बरोबर. म्हणजे विचार एवढे प्रलब्ध आहेत त्यांचे की म्हणजे कसं होतं की एक कुठेतरी संधीची कमतरता आहे त्यांना. जर त्यांना संधी मिळत गेल्या ना तर आपल्यापेक्षा कितीतरी छान पद्धतीनं ते ग्रोअप करू शकतात, बरोबर ना. म्हणजे एक प्रकारे स्वामी आले, जेवण करून गेले, अशा पद्धतीचे आहे ना. माझी तर तीच मला तेच वाटलं की त्यांनी माझ्या घरात एक घास जरी खाल्ला तर स्वामी माझ्या घरात जेवल्यासारखं मला आहे. आणि पोटभर जेवण केलं त्यांनी छान आपुलकीनं आहे ना, पूजा वगैरे केली. आणि ओटी भरताना जेव्हा तू भरत होती ना तेव्हा तुझ्या डोळ्यात मला ते दिसत होतं की तू किती खुश आहे, तुला किती छान वाटते असं. तर हे असंच आता इथून पुढे पण आपले जे पण काय असं काय आपण कार्यक्रम करू तर ते कुठेतरी सोशल ह्याने आपण करायचा प्रयत्न करू, बरोबर ना. आणि मला सगळ्यात जास्त तुला थँक्स म्हणायचं आहे. कारण जरी माझ्या घरी ते आले असले किंवा माझ्या व्रताचं उद्यापन करायला ते जरी आले असले तर हे तुझ्यामुळे शक्य झाले.
तू मला सांगितलंस, काल मी तुझ्याकडे रात्री आलेली की प्रगती मला असं असं करायचं आहे, मग काय करू शकतो, आणि तू मला ही आयडिया दिली. आणि तुझ्या कॉन्टॅक्टमधील ज्या ताई आहेत, ज्या ट्रान्सजेंडरच आहेत, त्यांच्या थ्रू तू ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि मी फक्त इथं माझ्या घरात आल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण इथंपर्यंत आणण्याचं जे काय ते सगळं श्रेय तुझं आहे. आणि खरंच थँक्यू, तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली. कुठेतरी ही स्वामी इच्छा म्हणू शकतो आपण. हां, ठीक आहे, स्वामी पावले म्हणायचं. तुझ्या लवकरच बाकी इच्छा पण कंप्लीट हो, ही स्वामीचरणी इच्छा. आणि छान वाटलं तुझं उद्यापन, तुझा आनंद, त्यांचं येणं आणि ह्या सगळ्यांचा जो आनंद आहे ना, तो आत्ताही तुझ्या चेहऱ्यावरती असा भरून आलाय, तुला ते दिसतंय.